फाइंड ऑड मॅन आउट. मित्रांनो, या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये 4 ते 5 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील वेगळा घटक आपल्याला काढायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 मधील ए, ओ, के, ए बी आणि बी. मित्रांनो, यातील के हा वेगळा घटक आहे, कारण ए, ओ, बी आणि ए बी हे 4ही रक्तगट आहेत, परंतु के हा रक्तगट नाही. प्रश्न क्रमांक 9 मधील बी, ब्लड प्लाझ्मा, प्लेटलेट्स, ब्लड ट्रान्फ्युजन, ब्लड कॉर्पस्कल्स. आणि मित्रांनो, उत्तर आहे ब्लड ट्रान्फ्युजन. कारण मित्रांनो, ब्लड प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि ब्लड कॉर्पस्कल्स हे सर्व रक्ताचे घटक आहेत, तर ब्लड ट्रान्फ्युजन ही एक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 9 मधील सी, ट्रॅकिया, अल्व्हिओलाय, डायफ्राम, कॅपिलरीज. आणि यामधील उत्तर आहे कॅपिलरीज. कारण ट्रॅकिया, अल्व्हिओलाय आणि डायफ्राम हे सर्व रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित आहेत आणि त्याचे घटक आहेत, आणि कॅपिलरीजचा समावेश ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये होतो. प्रश्न क्रमांक 9 मधील डी, न्यूट्रोफिल्स, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स आणि प्रोथ्रॉम्बिन. आणि यातील वेगळा घटक आहे न्यूट्रोफिल्स. कारण ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन आणि प्रोथ्रॉम्बिन हे सर्व ब्लड प्लाझ्माचे घटक आहेत, तर न्यूट्रोफिल्स एक प्रकारच्या रक्तपेशी आहेत, ब्लड सेल्स आहेत.